बुधगाव गाजलं. पांडुरंग इंगळेंच्या विजयानंतर शिवसेनेचा गुलालमय जल्लोष. सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल अत्यंत चुरशीचा लागला असताना बुधगाव पंचायत समिती गणातून शिवसेना शिंदे गटचे उमेदवार पांडुरंग कृष्णा इंगळे यांनी अतिशय अटीतटीच्या मतमोजणीनंतर दणदणीत विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयानंतर आज बुधगाव शहरात अभूतपूर्व जल्लोषात भव्य विजय मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीत संपूर्ण बुधगाव गुलाबी रंगात न्हाऊन निघाले. गावातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग बघायला मिळाला. शिवसेना जिंदाबादच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. या विजयामागे शिवसेनेचे नेते बजरंग पाटील यांची रणनीती निर्णायक ठरली असून त्यांना या विजयाचे किंग मेकर म्हणून पाहिले जात आहे. विशेष म्हणजे यंदा शिवसेनेचे 2 उमेदवार पंचायत समितीवर निवडून गेले असून त्यामुळे पंचायत समितीत शिवसेनेचे प्रथमच भक्कम आगमन झाल्याचे चित्र स्पष्ट झालं आहे. हा विजय केवळ एका उमेदवाराचा नसून बुधगावच्या जनतेच्या विश्वासाचा आणि शिवसेनेच्या संघटन शक्तीचा विजय असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. चला घ्या गाडी बसा. शिवसेनेचे लाडके उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये भागे पडलेलो आहोत. आज मी या ठिकाणी आमच्या बुधगाव पंचायत समिती मतदारसंघातून पांडुरंग कृष्ण इंगळे तात्या यांना या ठिकाणी साहेबांच्या आशीर्वादाने आणि जनतेच्या आशीर्वादाने या ठिकाणी विजय झाले. शिवसेनेचे सांगलीचे गौरव निश्चितपणे फार मोठं सुरू झालेलं आहे आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना अपेक्षित असं काम करून या सांगली महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, गावागावामध्ये भगवा करतो साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना खतम करण्याचे वचन या निमित्ताने साहेबांना देतो.